रमेश म्हात्रेंबाबत उच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतला। आरोपपत्र दाखल होईपर्यंत राज्याबाहेर राहावं लागणार आहे। पासपोर्ट न्यायालयाकडे जमा करावा लागेल असंही कोर्टानं म्हटलेलं आहे। सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। डोंबिवलीतील डॉक्टर मारहाण प्रकरणी हे अपडेट आहे। रमेश म्हात्रेंबाबत उच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतला। तातडीने सरकारी वकील नियुक्त करण्याचे हायकोर्टानं निर्देश दिलेत। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। आरोपपत्र दाखल होईपर्यंत राज्याबाहेर राहावं लागणार असल्याचंही कळतं आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। रमेश म्हात्रेंबाबत उच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतला असून आरोपपत्र दाखल होईपर्यंत राज्याबाहेर राहावं लागेल असं कोर्टानं म्हटलंय। पासपोर्ट न्यायालयाकडे जमा करावा लागेल असं सुद्धा कोर्टानं म्हटलेलं आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। डॉक्टर मारहाण प्रकरणी सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। 15 दिवसात आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता, या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी मिलिंद। डॉक्टर मारहाण प्रकरणी काय ताजे अपडेट येत आहेत? आपल्याला माहितच असेल की याच्या अगोदर न्यायालय रमेश म्हात्रे यांना जो जामीन मिळालेला होता खालच्या कोर्टातून, त्या संदर्भात कडक आदेश देऊन जो जामीन आहे तो रद्द करण्यात आलेला होता। मात्र कोर्टाचं आता मुंबई उच्च न्यायालयाने हे निर्देश दिलेले आहेत की रमेश म्हात्रे यांची सुटका होण्याच्या संदर्भात संकेत दिलेले, कारण का आरोपपत्र दाखल होईपर्यंत रमेश म्हात्रे हे त्यांना महाराष्ट्र बाहेर राहावे लागेल असं त्यांनी सांगितलं। मात्र त्यांनी त्याच्या जामिनासंदर्भात संकेत दिलाय। उद्या या संदर्भात मुंबई उच्च न्यायालय जामिनासंदर्भात घोषणा करण्याची शक्यता आहे। तर आता सध्या मात्र रमेश म्हात्रे यांना महाराष्ट्र बाहेर राहावं आणि जो स्थानिक तिकडचं पोलीस ठाणं असेल तर तिथे त्यांना आठवड्यातून 3 वेळा हजर राहावं लागेल असा स्पष्ट आदेश सध्या न्यायालयाने दिलेले आहेत। मिलिंद, एकूणच या सगळ्या कोर्टाच्या निरीक्षणावरून किंवा कोर्टानं जे म्हटलेलं आहे त्यावरून रमेश म्हात्रेला यावेळी कुठेतरी जामीन मिळेल अशी शक्यता सुद्धा वर्तवली जाते। नक्कीच कोर्टाने संकेत दिलेले आहे की पोलिसांची चौकशी जी होती ती चौकशी पूर्ण झालेली आहे। आरोपपत्र दाखल होणं बाकी आहे आणि आरोपपत्र दाखल होईपर्यंत त्यांना महाराष्ट्राच्या बाहेर राहण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्याचबरोबर पोलीस स्टेशनलाही 3 वेळा हजर राहून त्यांना तिथे हजेरी द्यावी लागणार आहे। पोलीस ठाणा स्थानिक जिथे थांबतील तिथे असा आदेश दिलेला आहे। त्याच्यामुळे रमेश म्हात्रे यांना जरी जामीन मिळाला असला तरी त्यांची अडचण तितकीच कायम आहे। निश्चित, धन्यवाद मिलिंद ताजे अपडेट देण्यासाठी। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय।